माझे नाव संस्कृती सतीश जाधव, इयत्ता 6वी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुमनदेव। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव मालगुणचा सिद्धू आहे। हे पुस्तक जगभर प्रसिद्ध आहे आणि मला त्या पुस्तकातली एक गोष्ट खूप आवडते। त्या गोष्टीचं नाव आहे गणपती। एक दिवस पाऊस चालू होता तेव्हा सिद्धाला खूप कंटाळा आला होता। तो आत्याला म्हणाला, आत्या, आपण रत्नागिरीला कधी जाणार? आत्या म्हणलेली, पाऊस थांबला की जाऊ, हा पाऊस कधी थांबतच नाही असं बोलतो। आत्या म्हणते, आता गणपती आला आहे आणि आता आपण गणपती बसवणार आहे। मग तू डोक्यावर घेऊन मिरव गणपती, आपण मोदक नैवेद्य करू। त्या कथातून 3 शिर्या, मिर्या आणि सिद्धा यांचे भावविश्व स्वप्न साकार होते। मिर्याचे मासळी पकडण्याचे स्वप्न समोर येते आणि त्या गोष्टीमध्ये एवढं बी सांगितलं आहे की त्या गोष्टी सांगणारे रामू अण्णा, गंगू आजीचा भाऊ, सैन्यातील नंदू मामा, चांदभाई हे सगळी त्यांना गोष्टी सांगतात। त्या गोष्टी भूतखेत, कोकरू, कोंबड्या चोरणारे हे आहेत। दर्याची गाज ऐकू येते आणि सिद्धाचे गणपती आला म्हणून उत्सवाने नाचत असतो आणि तो म्हणाला, आता मी गणपती घेऊन मिरवणार। आणि माझे शिक्षक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मालगुणचा सिद्धू। त्या पुस्तकातल्या गोष्टी खूप छान छान आहे। त्या पुस्तकात एकूण 35 गोष्टी आहेत आणि त्या पुस्तकातल्या एक गोष्ट, ती पहिली गोष्ट आहे पहिली उडी। यात 3 जण असतात, त्याची पॅन्ट वाहून जाते एका मुलाची आणि एका मुलाला पोहायचं शिकायचं असतं। मालगुणवरील याच्यात आंबे, झाड, समुद्र, निसर्ग हे खूप छान असतात। त्या गोष्टीत हे लिहिलेलं आहे। मी ते खूप वेळा वाचलेलं आहे। त्या पुस्तकात शिर्या, मिर्या आणि सिद्धा यांचे 3 जण असतात। ते 3 जणांचे स्वप्न साकार होते आणि 2024 महोत्सव अंतर्गत या पुस्तकाचा मी सारांश संपत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा।